आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक पौराणिक कथा आहेत। अशीच एक कथा आपल्या समोर सादर करीत आहोत। शनी देवाची पीडा आणि कश्यप ऋषींच्या शापामुळे भगवान शंकरांना श्री गणेशाचा शिरच्छेद करावा लागला। आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत हे सुहासिनी स्त्रिया श्रद्धेने करतात व या व्रताची सांगता चंद्र दर्शनाने केली जाते। संकष्टी चतुर्थीची कथा ही वेगळी आहे। हे व्रत गणपतीचे आहे। मग चंद्रदर्शन का केले जाते? कारण जेव्हा महादेवांनी बाळ गणेशाचे शिर उडवले तेव्हा ते शिर चंद्रमंडळामध्ये चंद्राजवळ जेव्हा समुद्र मंथन झाले त्या मंथनातून मिळालेला अमृत कळश त्या कळशामध्ये ते शिर जाऊन पडले। अमृत स्पर्श झाल्यामुळे अजूनही ते शिर जीवित आहे। म्हणून त्या रक्षणकर्त्या विघ्नहर्त्याला प्रथम श्री गणेशाचे दर्शन घेतले जाते। तर मंडळी चला तर मग सर्वांनीच करूया श्री गणेशाची आराधना।
हॉल शाहीर विनोद फटकरे निर्मित श्री काळेश्वरी नाट्य नमन मंडळ यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि जुदारी कला फाउंडेशन मुंबई महाराष्ट्र त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे शक्तिवाले महालक्ष्मी कला पथक यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि जुदारी कला फाउंडेशन मुंबई महाराष्ट्र यांकडून आम्ही त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. रसिक हो, आम्ही आई जीवदानी कला फाउंडेशन प्रस्तुत शाहीर भिकाजी भोळ सादर करत आहोत पौराणिक गवळण. या भूतळावर ज्या ज्यावेळी असुर दैत्याने अत्याचार माजवला त्या त्यावेळी भगवंताने नाना रूपाने अनेक अवतार धारण करून या पृथ्वीचं रक्षण, त्यातूनच अनेक अवतार लीला प्रचलित झाल्या आणि त्यातीलच एक अवतार लीला आम्ही आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत. कृष्ण लीला. कृष्ण आणि सुदामाचं एकमेकावर अतूट प्रेम, एकमेकाचं गुरु, एकाच गुरुचे दोन्ही शिष्य, पण एक श्रीमंत आणि एक गरीब, एकाकडे ऐश्वर्य तर दुसऱ्याकडे गरिबी. आणि हेच गोड साऱ्या भक्तांना, माझ्या रसिक प्रेमी, नमन प्रेमींना पडलेलं आहे. जीवाला जीव देणारे, एकमेकावर अतूट प्रेम करणारे हे दोघे मग एकाकडे अफाट संपत्ती असताना आपल्या मित्राला, आपल्या सख्याला का मदत करू शकला नाही आणि दुसरा गरिबीत होरपळत असताना आपल्या सख्याकडे काय याचना करू शकला नाही. हेच आपण ह्या आमच्या पौराणिक गवळणीचा भाग घेऊन आम्ही येत आहोत. सुदामाचं अजान वर्त, सुदामाचं अजाजक वर्त. ए बंधू, काय चाललंय तुझं? नीट वाजव तरी, नाही तर गप्प तरी बैस. किती सतवशील रे. ए खाना, ए खाना, चल आपला अभ्यास आहे, लिहायचं तर हाय की नाही. हे बघ सुद्धा, हे सगळं लिहिणे वाचणे तर तुझं काम आहे. आणि तसं तर ब्राह्मणाच्या मुलांनी घंटा बिंटा वाजवून ओंबूम करत असत. हो हे तर ठीक आहे, पण तू काय करणार? कोण? मी तर गुरे चाली, गाय गोप्यांची मस्करी करीन आणि ही बासुरी वाजवीन आणि या साऱ्या विश्वाला मोहित करीन. ठीक आहे ठीक आहे, पण आधी धड वाजवायला तरी शिक. तुला ऐकायचंय? माईक. ए बंधू, तू एवढी सुंदर बासुरी वाजवतो मला आजच समजलं रे. ए काना, शिकवशील ना मला, शिकवशील ना? का नाही, शिकवीन ना, पण त्याबद्दल तू काय मला देशील? हे बघ काना, तू सांगशील ते मी करेन. नक्की? हो हो नक्की. मग दे वचन. हे घे वचन, पण लवकर सांगा काय करायचंय ते. हे बघ सुद्धा माई बासुरीला फार भूक लागली आहे, तर तू गुरुमाच्या झोपडीत जा आणि चणे चोरवून घेऊन ये. आपण दोघं मिळून खाऊया. सोने, ते सुद्धा चोरून? छे छे, मी नाही रे बाबा. छे सुदामा, तू साधे चणे नाही चोरू शकत, तर लाखो लोकांचे मनोरंजन कसे करणार? ठीक आहे, तुझ्यासाठी तेही करेन. येतो. आता बघा मजा येणार. आपल्याला लपून लपून पाहायला पाहिजे. गुरुमा आवाज दिला? कुठे चाललाय धावत धावत? मी आत येत होता. हात म्हणजे काय हात चालला की करायचा वेळ आहे तुमचा? हात चाला की म्हणजे काय गुरुमा? मग काय चोरी करत आहोत का? चोरी? आणि ते पण मी?
कधीच तोडून टाकली. आईने सांगितलं की चोरी करणं पाप आहे. पण सुदामा आज काय करायला गेला ते मला माहित नाही. सुदामाची अजून चोरी करायची खोड अजून गेली नाही आहे. काहीतरी कुसपुस करत होता. हा चल मग दाखव मला. सने चोरी नाही माते. असं कोणी करायची कधी हिंमत नाही केली. तू चोरी करतोस. स्वामी आपल्या घरी चोरी. काय झालं काय या मुलांनी काय पुन्हा तर केला नाही ना? स्वामी आपल्या घरी चोरी केली. चोरी? प्रत्यक्षात गुरुच्या घरी चोरी नाही. त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. जा संपूर्ण दिवस तुम्ही जंगलात लाकडं गोळा करून आणा. ही शिक्षा तुम्हाला योग्य आहे. नका गुरु हे आपले शिष्य आहे. एवढी ह्यांना मोठी शिक्षा देऊ नका. नाही, आमच्या आश्रमात कुणालाही क्षमा नाही. बरं, जरी सुद्धा मनात चोरी केली असली तरी श्रीकृष्ण ही तेवढाच अपमानी आहे. कारण तो त्याचा मित्र आहे. नका स्वामी, हे आपले लहान पुत्र आहे. ह्यांना एवढी मोठी शिक्षा देऊ नका. नाही देवी, नाही. नाही. आम्ही गुरु आणि पित्याचं कर्तव्य निभावतोय. देवी, आपण ही मातेचं कर्तव्य निभावा. आमच्या आश्रमात सर्वांना समान वागणूक दिली जाते. मग कोण राजकुमार असो किंवा हा साधा गरीब, सर्वांना एकच शिकवण आम्ही दिली आहे. आणि त्याच नियमाचं आम्ही पालन करतो. देवी, पालन करतो. हाच आमचा धर्म आहे आणि त्याचाच आम्ही जतन करतोय. नाही माते, आम्हाला आमच्या चुकीची शिक्षा भेटावीच पाहिजे. आम्ही सुखरूप पोचू आमच्या आश्रमात. हो माते, मला या कृष्णासारखा सखा असताना कसली भीती, चिंता नसावी. ठीक आहे. हे घ्या सने, तुमच्यासाठी राखून ठेवले होते. भूक लागली तर तुम्ही दोघांनी खाऊन घ्या. येतो माते. फार भूक लागली आहे, पण बंधू कुठे दिसत नाही. जाऊ दे. अरे बंधू, कुठे होतास तू? किती शोधला मी तुला. चल ते सगळं आता सोड, ते काटोळं सोड आणि चणे आपण दोघं मिळून खाऊया.
काना, अरे ते चणे तर कधीच संपले रे. काय? हो, मला फार भूक लागली आणि मी सारे चणे खाऊन टाकले. म्हणजे तू चणे एकट्यानेच खाल्लेस? विसरलास मला दिलेलं वचन? हेच का तुझं बंधू प्रेम? शी दरिद्री, तुझं भाग्य दरिद्री. आजपासून तुझ्याकडे काही मागणार नाही. ठीक आहे काना, आजपासून मी तुझ्याकडे काहीच मागणार नाही. अरे सुदामा तो खूप रागवला. आपल्याला देवतेला एवढं बोलावं नको होतं. अरे सुदामा, सुदामा. प्रणाम गुरुवर्य. कोण दयाजी? या कसं काय येणं केलं? गुरुवर्य, मी आपल्या सुदामाला घरी नेण्यासाठी आलो आहे. सुदामाची आई खूप आजारी आहे. सुदामा, अरे सुदामा. गुरुवर्य, आवाज दिलात मला? होय सुदामा. अरे हे पहा, दयाल काका तुला घरी घेऊन जायला आले. अरे तुझ्या आईची तब्येत खूप सिरियस आहे. तुला त्याच्याबरोबर जावंच लागेल. तिची काळजी घेणार कोणीच नाही. हो सुदामा, तुला जावं लागेल. तुझ्या आईची तब्येत खरी बरी नाहीये. अरे बंधू, दयाळ काका मला न्यायला आलेत. नाही अडवणार का रे मला? अरे सुदामा, आता तुला जावंच लागेल. अरे बंधू, तू माझा सखा आहेस, माझा मित्र आहेस. नाही सुदामा. अरे या संसारात मला तुझ्या वाचून कोणीच नाही काना. काना थांबव मला. गुरुमा, तुम्ही तरी थांबवा मला. मला नाही जायचं माझ्या बंधूपासून दूर. नाही सुदामा, आता तुला जावंच लागेल. सोड या बालपणाचा मोहर. आता तुला या संसार सागरात पोहायचंच आहे. ठीक आहे काना. क्षणभंगूर जीवन फुले नाते संबंधानी विश्वर व्यापले अलंकारा बंधुवीर आभाळ फाटले सख्या सख्या
आ